नमस्कार महाराष्ट्र, चांदभावमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आजचा व्हिडिओ स्पेशल माझ्या मित्रासाठी. माझा मित्र राहते माझ्या गावापासून 4 ते 5 किलोमीटर अंतरावर. तर मित्राने आज मला फोन करून स्पेशली इन्व्हाइट केला आपल्या वावरामध्ये. तर वावर इकडे पहा, माझा मित्र हा माझा मित्र आहे. आता माझ्या मित्राची खासियत सांगतो. हा माझा मित्र झाडीपट्टी रंगभूमीतील एक नामवंत लेखक. याचे 2-4 नाटकं चांगले गाजलेले नाटकं आहेत. त्यांनी जे नाटकं लिहिले त्यापैकी याचे 2-4 नाटकं गाजले आहेत. जसं त्याचं एक सुप्रसिद्ध नाटक दगडाचं काळीज आपल्या झाडीपट्टीमध्ये सध्या खूप चालत आहे. आणि मी थोडं झाडीपट्टी रंगभूमीशी जुळलेला व्यक्ती आहे. तर यांनी मला आता आज इन्व्हाइट केलं की चांदभाऊ म्हणे हरभरा चांगला फुलला आहे म्हणे, तर हरभऱ्याची भाजी खोडण्यासाठी ये. तर तिकडे बघा आमची मॅडम आणि आमचा रमेश भाऊ. अरे हाय तर कर ऑडियन्सले. तर सगळे आतापर्यंत मी थोडी भाजी खुडली आणि हे दोघंजण पण आता भाजी तोडण्यामध्ये हे बिझी आहेत. भाजी तोडणे म्हणजे काय, हरभऱ्याची भाजी तोडणे म्हणजे काय, जसं हरभरा जसा आता कोवळा असतो म्हणजे त्याचे छोटे छोटे रोपटे झाले असते, ते मोठे होण्याच्या पूर्वी जे हरभऱ्याचे रोपं आहेत, जे छोटे छोटे त्याचे जे शेंडे असतात ते तोडल्या जाते, म्हणजे ते खुडल्या जाते. आता याचे दोन फायदे म्हणजे कसे, पहिला एक फायदा आहे की ते भाजी आपण जे खुडून घरी आणतो ते खाण्यासाठी एकदम अप्रतिम, एकदम एक नंबर लागते. आणि दुसरं, त्या झाडाची कटिंग झाल्यामुळं काय होते की झाड त्याच्या झाडाच्या जे त्याचं जे झाड पसरते. काय होते, झाड त्याला आणखी जास्त फांद्या फुटत जाते. त्याच्यामुळे त्याचं उत्पन्न अजून वाढते डबल. तर दाखवतो मी आता. हरभऱ्याची भाजी किती जमा केली? पुष्कळ आहे. तुझा थैला कुठं आहे? पहा दोस्तांनो, एवढी सारी भाजी यांनी तोडलेली आहे दोघांनी मिळून. ऑलमोस्ट आमच्या आता फॅमिली मेंबरला एवढी तर लागणार नाही ना? हो, थोडीशी रात्री होतं. हां, पुन्हा काय नाही आता रमेश भाऊ? वांगे, तुरीच्या शेंगा, मांडवालाच्या शेंगा, मिरची, टमाटर, मेथीची भाजी आणि नेण्यासारखं आमच्या शेतामध्ये भरपूर आहे. चांद भाऊ, आता तुम्हाला जे वाटते ते घेऊन जा. रमेश भाऊ, मी काम तुझ्या पायाजवळ एक दिसता पाहिजे झाडं, हे वाले हे 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 तर हे का होय सांग बरं. 1 मिनिट थांब, ह्याला देऊ का? हो, 1 मिनिट. तुरीच्या शेंगा किती झाल्या का? भरपूर झाल्या. कोणता हे म्हणला? हे भाऊ, याला आमच्या एरियामध्ये कुंदऱ्याची भाजी असे म्हणतात. आता माहित नाही एरियानुसार कोणत्या गावला या भाजीला कोणत्या नावाने ओळखल्या जाते माहित नाही, पण आमच्याकडे कुंदीर या नावाने ओळखल्या जाते. आणि गावरान भाजी म्हणून या भाजीची इतकी सुंदर भाजी म्हणजे बनते. पाहासाठी बिलकुल चवडीच्या भाजीसारखी दिसत आहे. हो, पाहासाठी चवडीच्या भाजीनुसारच दिसते. चवडी म्हणा किंवा राजगिरा म्हणा, हे राजगिऱ्यासारखे आले पाहिजे. पण चवडीच्या भाजीपेक्षा गावरानी भाजीमध्ये सर्वात जास्त उत्कृष्ट भाजी म्हणजे ही आहे. हे राजगिऱ्यासारखे फुलं आले. आता आमच्या शेतामध्ये ही भाजी मोफतमध्ये मिळते, पण चांगल्या ठिकाणी ही भाजी विकत घेतल्या जाते. हो का? हो, चंद्रपूर म्हणा, नागपूर म्हणा, ह्या शहराच्या ठिकाणी ही भाजी माहित आहे का? कुंदूर कुकुर्ड. अच्छा. तर असं आहे मित्रांनो, आमच्या खेडेगावात पहा असं ताजं खायला भेटते. आता सिटीतल्या लोकांना किंवा शहरातल्या लोकांचं माहीत नाही, पण आता आम्ही हे तोडत आहोत. आता तोडलो आम्ही हे सगळं. हे संध्याकाळी सगळं संपणार आहे, एकही नाही उरणार आहे संध्याकाळपर्यंत, किंवा उद्या 1-2 दिवस तर चालणारच आहे. सिटीमध्ये कसं होतं, आपल्या शहरामध्ये रमेश भाऊ भेटणार का? नाही ना भाऊ, शहरामध्ये मिळते. पण आज आपण तोडणी करत आहोत. आता हा आमच्या शेतामध्ये पिकणार आहे. आज तुम्हाला इथून घेऊन जाऊन म्हणजे एखादी घंट्यानं समजा किंवा 2 घंट्यानं तुम्हाला ताजं खायला मिळेल. पण सिटीमध्ये कसं आहे, आज आपण याची तोडणी करू, नंतर आमच्या गावाजवळ मार्केट आपल्या खेड्यातून तालुक्याच्या ठिकाणी जाईल, तालुक्याच्या ठिकाणावरून जिल्ह्याच्या ठिकाण जाईल. तोपर्यंत 3-4 दिवस होऊन जातील आणि माल पूर्ण म्हणजे काय म्हणते त्याला आपण, शिळा टाप नाही का, कमजोर असं होईल, म्हणजे ताजा मिळणार, ताजा नाही होणार, शिळा होऊन जाईल. आणि आज आपण आता इथं तोडत आवाज तुम्हाला एखादी घंट्यात किंवा 1.5 घंट्यामध्ये ताजा माल खायला मिळेल. इथून गेल्याबरोबर खायला मिळेल. तशी रक्कमही मोजा लागते, पैसे द्यावे लागतील. ते तर भाई आहेच, आमची मेहनत आहे तेवढी.
हा पण ताजं माल खाण्यात आणि असं माल खाण्यामध्ये फरक आहे. फरक आहे. लोकांना खायचं आहे तर मग ते रक्कम तरी मोजावं लागलं. हा आमचं कसं फुकटातही भेटते, आम्ही फुकट खातो. हा अशी हा एक फरक आहे मित्रांनो, की शहरामध्ये पैसे देऊन खावं लागते आणि आमच्या खेड्यामध्ये पहा, आमच्या खेड्यातील शेतकऱ्यांचे मनं फरक सांगतो पहा, की शहरात राहता आपण खूप प्रगत झालो शहरात राहून, पण यासाठी आपण मुक्त पहा, या गोष्टीसाठी की एकदा ताजं खाणं. दुसरी गोष्ट पैसे, आपण पैसे तर ठीक आहे मोजू, ज्यांच्याकडे पैसे आहेत ते पैसे मोजणार, पण सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं की आमच्या खेड्यातला जो शेतकरी आहे त्याचं मन पहा. पैसे मोजून ताजं खायला भेटत ना, शिळं खायला हां त्याचं मन पहा, की कसं डायरेक्ट म्हणतो की तो तुम्हाला लागते भाऊ तेवढं घेऊन जा, माझा काही समुद्रातून एक बाल्टी जर पाणी गेलं तर काहीही फरक पडणार नाही. काय रमेश भाऊ? हो भाऊ. नेऊन नेऊन आम्ही किती नेणार? ट्रक भरून तर नाही नेणार, थैला भरून नेणार. हां तरी बिचारा शेतकऱ्याला भाव भेटत नाही. आमच्याकडच्या शहरामध्ये आम्ही एवढे प्रगत झालो, एवढे श्रीमंत झालो, पण आमच्या बायका पहा हेलिकॉप्टरमधून फिरतील पण सांबार मात्र फुकटात मागतील. हा रिवाज अजूनही बदललेला नाही आहे. काय मॅडम, बरोबर आहे की नाही? बरोबर आहे. म्हणजे स्वतःची गलती मान्य आहे. तुम्ही ना, हो. अच्छा हा वाल ना रमेश भाऊ? हा वाल, मांडवाल. मांडवाल म्हणजे वाल, आपण ज्याला वालाच्या शेंगा म्हणतो ज्याला, ते पाहा लागले आहेत. आणि इकडे आहे पोपटी. पोपटी म्हणजे आमच्याकडे पोपटीला वाल म्हणतात, आणि आपण ज्यांना वाल म्हणतो ते आहे मांडवाल. हे पहा, हे तुम्हाला शेंगा दिसत असतील, ह्या शेंगा, याचे जनरली याचे दाणे काढून या दाण्याची भाजी बनवल्या जाते. या शेंगामध्ये जे दाणे आहेत, या शेंगाचे दाणे काढून याचा दाण्याचा भात किंवा या दाण्याचे वेगवेगळे प्रकार किंवा वेगवेगळ्या रेसिपी करून खाल्ल्या जाते. तिकडे कापूस पण मस्त टरारला आहे. इथं काय लावलं रमेश भाऊ? चवळीच्या शेंगा भाऊ, बंगाली. म्हणजे त्या कशा राहते बंगाल? दाखव. हे अशा ना, कलर वाल्या तशा. हां 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 हा 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 शेंगा, चवळीच्या शेंगा. हां हां तोडते का? खाण्यामध्ये उत्कृष्ट. आपल्या गावठी जे लाल आणि हिरव्या शेंगा आहे त्या शेंगापेक्षा भाजी खूप चवदार आहे या शेंगाची. याला कच्ची खाली मस्त कच्ची वाटते, खाले मस्त आहे भाऊ. भाजी बनवून खाण्यापेक्षा. हा असेल तर तोड, नाही तर नाही. भरल्या नाही, लागल्या, भरल्या नाही. हां फूल आला आहे, फूल आलं, लागल्या शेंगा रमेश भाऊ, भरल्या नाही. मित्रांनो वालाचं असे फुलावर आली आहे. शेंगा लागल्या पहा, शेंगा लागल्या पण भरल्या नाही. फूल आला आहे मस्त. हे वांगे, हे टमाटर, हो हे टमाटर हे झालं. मिरची. मिरची, हां मिरची होय. मिरची ते किती प्रकारची लावून आहे? 3 प्रकारची आहे. हे हे जे मी आता तोडलं हे वाली मिरची, हे जे ठोकळ गाठी जांभूळ गाठी म्हणजे बोडकी म्हणते, बेडकी का काहीतरी नाही, छोटी वाली. हे दही मिरच्यासाठी आणि तळून खाण्यासाठी उत्कृष्ट मिरची. अच्छा, म्हणजे एकदम तिखट नाही राहते. तिखट नाही. आणि ते म्हणलं तर 930 स्पेशल हिरवी मिरची. हे स्पेशल 30. हा 930. 930 हा स्पेशल हिरवी मिरची भाजी म्हणजे भाजीमध्ये हिरवी मिरची जर टाकतो म्हणजे हे वाली मिरची. वाली मिरची. अच्छा, समोर जे लावली आहे ते नंदिता. नंदिता. हे हिरवी पण आपण विकू शकतो किंवा तिखट पण, म्हणजे हिरवी पण खाऊ शकतो आणि तिखट करून सुद्धा. पावडर करण्यासाठी. हा, आणि तिचा तिखट एक उत्कृष्ट दर्जाचा तिखट. अच्छा, 3 मिरच्या लावून आहेत. हा हे तिखट राहते. आता हिरवी मिरची खातो ते भरपूर तिखट. भाजीसाठी स्पेशल. ह्याच्या हे मिरची जर भाजीमध्ये टाकून ते एकदम तिखट आहे. तिखट आहे. ते वाढल्यानंतर किंवा लाल झाल्यानंतर तिखट येते. तिखट येते. अच्छा, ते तिखटची जी आहे ते वाढल्यानंतर तिखट म्हणजे त्याचं काय म्हणजे बदलते त्याची चव. तर तू काय करणार आहेस आता? दही मिरची का? हो, मिरचीचं लोणचं टाकणार आहे. लोणच्यासाठी कोणती? हेच का हा, लोणच्यासाठी बारीक वालीस? स्पेशल. हो, जे आता आपण तोडत आहोत ते वालीस ना लोणच्यासाठी? मिरचीचं लोणचं आणि दही मिरची. पेरू म्हणजे आमच्या विदर्भामध्ये आले म्हणते जांब. काय म्हणते रमेश भाऊ? जांभळं. जांब म्हणते आहे ना? इकडं तिकडे बाकी महाराष्ट्रामध्ये पेरू. हा हा. हा पट्ट्या चढल्यावर झाडावर. तोड बापू आता, नेशीलच म्हणे, तोडून दे. आता नेतो आरामात. खिशातच ठेव, तुझ्या खिशात ठेव ना. थांब मग, थांब, एक एक फेक, थांब. एक बाद
पहा, ताजे ताजे पेरू खायचं आणि स्वस्थ राहायचं. उतर ना, होते की ना, उतर ना. अरे होत नाही का, झाडानं भरपूर होते ना. 4-5 खाले तरी भरपूर झालं. मला माहित आहे तू मागच्या जन्मामध्ये बंदर होतास, चांगला चढू शकतेस, पण ह्या जन्मात माणूस आहेस, त्याच्यामुळे बंदरासारखं उड्या नाही मारू शकत, कारण शेपूट मोडला आहे. कारण आमच्या गावामध्ये शेतकरी वर्ग भरपूर आहे आणि रोजंदारीमुळे बाया मिळेनाशा होतात. हा, म्हणून बाहेरून बोलावं लागतं. त्याच्यामुळे आम्हाला बाहेरून मिरच्या तोडण्यासाठी बाया बोलवा अनिवार्य आहे. अनिवार्य आहे, ना तर भाऊ मिरच्या पिकून जातात. असं आहे नाही. आलो, बरं वाटलं तुझ्या शेतामध्ये, छान सोयपाणी केलास. तिकडे काका पाणी आणताय, काका पाणी आणत आहे. त्यांनी माझी सोय करायला लागली होती. या मित्रांनो, कुणाला माझं जर शेत बघायचं असेल तर बिनधास्त या. महाराष्ट्रातून कुठेही या, तुमची सुद्धा व्यवस्था केल्या जाईल. कोणती कोणती करशील? हा? थंड पाणी, गरम पाणी, सगळेच होते भाऊ. लाल पाणी, पांढरं पाणी. कारण माझ्या शेतामध्ये पाहण्यासाठी आलेला गिरायक हा माझा पाहुणा झाला. अच्छा, देव नव्हे. कारण प्रत्येकाच्या शेतामध्ये कुणी जाऊ शकत नाही. त्याच्यामुळं चांद भाऊच्या मार्फत माझा हा व्हिडिओ सगळीकडे प्रसार होत आहे. त्याच्यामुळे भाऊचे आभार मानतो आणि सर्वजण माझ्या शेतात पाहण्याकरता यावे ही सर्वांना विनंती. सगळे जाऊ. हा व्हिडिओ आवडल्यास काय करायचं? हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बरं. या मिरच्या घेऊन जा, भाजीपाला आहे, भाजीपाला घ्या. आणि प्रत्येक आलेल्या पाहुण्याचं आम्ही आमच्या शेतामध्ये स्वागतच करणार आहोत. शेतातच स्वयंपाक बनव, कुणालाही नाराज करून पाठवणार शेतातच नाही. स्वयंपाक बनव. होतील, झाल्या 1-2 किलो होते घे रमेश भाऊ. जास्तही नको. नाही, जास्तही नको, एकदम जास्त नेऊन काही उपयोग नाही. होते रमेश भाऊ, होते जी बाबा. लोणचंच टाकायचं आहे फक्त. आम्हाला 2-3 लागतेच. किती लोणचं? देणं लगेच झालं. त्यांनी नाही म्हणता येत, तोडच म्हणता येत लगेच. त्यांचं मन पाहूनच खुश होत आहे माणूस. तोड म्हणतात नाही का, वावरात आलेला कोणताच माणूस असा रिकामा हाताने नाही गेला कधी. खास म्हणून नाही, तुम्ही आमच्याकडे जे कास्तकार आहे ना त्याला पिकत नाही. पण कास्तकार माणूस खरंच काय देतेस, दिलदार राहते. दिलदारच राहते. पण त्यालाच काय भेटत नाही, चालू आहे ना. दिने वेळेस काय भेटत नाही. कधी केलं मग लागवड? कोणत्या महिन्यात केले? जसं मिरची लावली असेल किंवा टमाटर लावले, वांगे लावले, म्हणजे कोणत्या महिन्यात केले सुरू? आकाळी जांभूत झाल्याच्या नंतर लावली. आखाडी जांभूळ कोणत्या महिन्यात का? म्हणजे पोळ्याच्या पाळवात पोळ्यानंतर. हो पोळ्यानंतर. हा, पोळ्यानंतर केली आहे ना. हो 3-4 महिने होऊन गेले. हो 4 महिन्यानंतर आज हे फळ आहे. फळ आहे. 4 महिन्यानंतरच मेहनत, 4 महिन्याची मेहनत. मेहनत आहे. 4 महिन्यात तुम्ही पहिले रोपण टाकले, पहिली 4 महिन्यात बिया लावले. 4 महिन्याच्या पहिलं. तुमच्या शेतात पहिलं मे महिन्यामध्ये रोपगी टाकले. अच्छा, मे महिन्यामध्ये बिया टाकले. हो, बिजाई तयार करायला. हा, त्याच्यानंतर मग लावण करा. मग लावणी केले. हो, 1 महिना रोप व्हायला लागते. हो, हा. 1 महिना रोप. त्याच्यानंतर लावणी मग जागे साथ देऊन पाण्याचा मोसम पाहून पाण्याचा मोसम. निसर्ग. तर आता गहू, हरभरा, हा. मूग, वटाणा हे पेरून आहे. गव्हात आता गहू होण्यासाठी किती दिवस लागते मग? गहू होवासाठी पुन्हा फेब्रुवारी महिना येते. फेब्रुवारी. हो हुरडा भेटेल फेब्रुवारीत हो हो आरामशीर. आरामात. हो, चणा खत कोणता वापरता? चणा मिळते हम्म, न गहू. खाद एकदम जास्त प्रमाणे मोठे प्रकारचे खाद वापरता का? अरे साधारण म्हणजे ऑर्गॅनिक शेती हा. म्हणजे एकदम हाय फाय, म्हणजे असं नाही 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 की जे त्याला एकदम खत पाणी सुपर फॉस्फेट युरिया पासून तर 20-20-0-13 वरी वापरतो. म्हणजे नॉर्मल लोकांना औषधी पाण्याचा चारण्यापेक्षा हा हा म्हणणं आपल्या बिना खताचं असं आहे. फक्त आता आपण खत आणि थोडंसं फवारण्यासाठी करतो की रोग नाही आला रोग पाहिजे, ना. हा झाडे थोडं मोठे चांगले झाले पाहिजे, हेल्दी राहिले पाहिजे, मग आपण माल खत टाकतो. चांगल्या फौज मध्ये राहिला पाहिजे, दिसाले चकाक दिसला पाहिजे. फवारण्या कोणता करता? फवारण्यात आहे हलक्याशा. बरं, 2-2.5 महिन्यामध्ये निघला. पहिला तोडा हो म्हणजे भावाने विकले. विकलो आता 30 रुपये 20 रुपये किलो 40 पानं. माल निघला 40 साऱ्या म्हणजे 59 म्हणजे 60 क्विंटल. हा. बरं. तर अशी माहिती आपल्याला भेटली आहे. परत एकदा सांग मग आता. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास तुम्हाला जर शेती बघायची असेल तर आमच्या शेतात या, किंवा संदीप पाटील दिवसे, मुक्काम आष्टा, पोस्ट तहसील पोंभुर्णा, जिल्हा चंद्रपूर, आदर्श शेतकरी म्हणून त्यांची गणना केली जाते.
त्यांच्या शेतामध्ये या. शेती बघायची असेल तर बिनधास्त बघा, आणि इतर माहिती जर शेतीविषयक जाणून घ्यायची असेल तर बिनधास्तपणे त्यांच्याकडून शेतीविषयी माहिती जाणून घ्या. आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, हीच विनंती. धन्यवाद.